नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. नाशिक गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर शहर, ज्याला पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. भगवान रामाच्या वनवासादरम्यान लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते. नाकाला संस्कृतमध्ये नासिका म्हणतात, त्यामुळेच नाशिक हे नाव या शहराला पडले. सत्ययुगात नाशिकला पद्मनगर, त्रेतायुगात त्रिकंटक, द्वापार युगात जनस्थान आणि शेवटी कलियुगात नवशिख किंवा नाशिक म्हणून ओळखले जात असे. मुघल काळात नाशिकला गुलशनाबाद या नावाने ओळखले जायचे. पुढे 1818मध्ये पेशव्यांनी शहराचा ताबा मिळवला, तेव्हा शहराला त्याचे सध्याचे नाव मिळाले. पेशव्यांचे राज्य फार काळ टिकले नाही आणि त्याच वर्षी ब्रिटिशांनी नाशिकला ताब्यात घेतले. नाशिकच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग आहे. नाशिकमधील भगूर येथे वीर सावरकरांनी राष्ट्रभक्त संघटना आणि मित्रमेळाची स्थापना केली. अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्यावर विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या झाडल्या. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पहिला स्टुडिओ नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता. नाशिक हे भारतातील प्रमुख हिंदू तीर्थस्थळांपैकी एक आहे. दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच काळाराम मंदिर यांचा नाशिकमधील प्रमुख मंदिरांमध्ये समावेश होतो. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, तांदूळ आणि डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्याचप्रमाणे वाईन निर्मितीसाठी नाशिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे भारताची नापा व्हॅली आणि वाईन कॅपिटल म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 1928 साली नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसची स्थापना करण्यात आली. पुढे 60च्या दशकात ओझर इथे हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडची स्थापना झाली. नंतर 70-80च्या दशकात नाशिकमध्ये महिंद्रा, मायको, VIP, सिएट टायरसारख्या कंपन्या येऊ लागल्या. नाशिकच्या आउटस्कट्समध्येही गोंदे, सिन्नर, शिंदे, कराळे इथेही MIDC तयार झाल्या. 90च्या दशकापर्यंत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला. नाशिकची ऑटोमोबाईल हब म्हणून ओळख निर्माण होऊ लागली. नाशिकला मुंबई, पुणे, नाशिक या गोल्डन ट्रायंगलमध्ये समाविष्ट करण्यात आले. पण 2000च्या दशकात मुंबई आणि पुण्याचा वेगाने विकास होत असताना नाशिकचा विकास मात्र मंदावला. शालिमार वायर्स, एक्सलोसारख्या अनेक कंपन्या बंद पडल्या. स्नायडरसारख्या कंपन्या इतर राज्यात निघून गेल्या. वॉक्सवॅगन, महिंद्रा व्हेकल, स्कोडासारख्या हातातोंडाशी आलेले प्रोजेक्ट राजकीय दबावामुळे पुण्यात निघून गेले. मुंबईपासून 180 तर पुण्यापासून 200 किलोमीटरवर असल्याने नाशिकचा विकास वेगाने होईल असे वाटले होते. पण पोटेन्शियल असूनही नाशिकचा पाहिजे तसा विकास झाला नाही. नाशिकमध्ये पूर्वीसारखी स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडरशिप नसल्याने नाशिककरांना आश्वासने आणि घोषणाच मिळाल्या. IT पार्क येणार, लॉजिस्टिक पार्क येणार, नाशिक पुणे रेल्वे येणार, मेट्रो नियो येणार, रिंग रोड बनणार, पण प्रत्यक्षात काहीच आले नाही. नाशिककरांच्या पदरात फक्त निराशाच आली. नाशिकच्या तरुणांना नोकरीसाठी मुंबई, पुण्याला जावे लागते. नाशिकपेक्षा कमी रिसोर्सेस असलेली नागपूर आणि संभाजीनगरसारखे शहरेही आता नाशिकला मागे टाकू लागले आहेत. नाशिककरांना, विशेषतः मीडिया आणि सोशल ॲक्टिव्हिस्टनी ठरवलं तर हे चित्र आपण नक्की बदलू शकतो. नाशिकच्या विकासासाठी काय केले पाहिजे ते आपण पुढे बघू, ज्यामध्ये काही प्रपोज प्रोजेक्ट आहेत आणि काही नवीन आयडियाज आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्याकडेही काही नवीन कन्सेप्ट्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक शहराला विकासासाठी फक्त इंडस्ट्रीजची गरज असते असे नाही. टुरिझमद्वारे शहराची इकॉनॉमिकल ग्रोथ होऊ शकते. नाशिक शहराला गोदावरी नदीचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. गोदावरी नदीवर अहमदाबाद येथील साबरमती रिव्हरफ्रंटप्रमाणे रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट तयार केल्यास टुरिझम वाढेल आणि इकॉनॉमीला देखील बूस्ट मिळेल. या रिव्हरफ्रंटमध्ये गार्डन्स, जॉगिंग ट्रॅक्स, फ्लॉवर पार्क, प्रॉमिनार्ड्स, ॲक्टिव्हिटी झोन, वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, फूड कोर्ट्स, सायकल ट्रॅक्स, एम्फीथिएटरसारखे झोन बनवल्यास हा प्रोजेक्ट नाशिकमधला पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट बनेल. नाशिकमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट बनवला आहे, पण तो तुलनेने खूपच छोटा आहे. एखाद्या मेगा प्रोजेक्टप्रमाणे रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट तयार केल्यास त्याच्याद्वारे
नाशिक शहराचे ब्रँडिंग करता येऊ शकते. नाशिक शहराची लोकसंख्या वाढू लागल्यानंतर शहरीकरणाच्या नावाखाली जंगले नष्ट होऊ लागली. पाथर्डी फाटा, गंगापूर, मखमालाबाद, म्हसरूळ आणि शिंदेपळसा या भागात लोकवस्ती वाढू लागल्यानंतर बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास संपू लागला. भक्ष्य आणि पाणवठे कमी होत असल्यामुळे शहरी भागात बिबट्यांचा वावर वाढला आणि लोकांवर तसेच पाळीव प्राण्यांवर त्यांचे हल्लेही वाढले. वन विभागाचे कर्मचारी या बिबट्यांना पकडतात आणि नैसर्गिक अधिवासात सोडून देतात. तरीही त्यांची पावले पुन्हा शहराकडे वळतात. यावर प्रॉपर सोल्युशन म्हणजे नाशिक शहराच्या भोवती असलेल्या वनक्षेत्रात एक लेपर्ड रिझर्व्ह बनवणे, जिथे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होईल आणि शहरी भागातील हल्लेही कमी होतील. फक्त बिबटेच नाही तर इतर वन्य प्राण्यांसाठी या वाईल्ड लाईफ सफारीचा उपयोग होईल आणि वाईल्ड लाईफ लव्हर्सला सायटिंगचा अनुभव घेता येईल. तसेच टुरिझममध्येही वाढ होईल. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नाशिकमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पीक आवरमध्ये नाशिक रोड, द्वारका, सिटी सेंटर मॉल, गंगापूर रोड, पाथर्डी फाटा, मुंबई नाका अशा ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आउटर रिंग रोडची घोषणा केली होती. पण हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. आउटर रिंग रोड तयार करून नाशिक पुणे हायवेवर शिंदेपळसे, घोटी सिन्नर रोडवर पांढुर्ली आणि साखर फाटा, नाशिक मुंबई हायवेवर वाडीवरे, नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर महिरावणी, गंगापूर रोडवर दुगाव, नाशिक पेठ रोडवर उंबराळे, नाशिक दिंडोरी रोडवर ढकांबे, मुंबई आग्रा रोडवर 10 मैल आणि नाशिक संभाजीनगर मार्गावर लाखलगाव येथे इंटरचेंज तयार केल्यास शहरात येणारी अनावश्यक अवजड वाहने शहराबाहेर डायव्हर्ट होतील आणि शहरातील ट्रॅफिक कमी होईल. तसेच शहरातील ट्रॅफिकची इंटरकनेक्टिव्हिटी वाढेल आणि नाशिकच्या आउटस्कट्समधील गावांचा विकासही होईल. केंद्र सरकारने रिलिजियस टुरिझमला प्रमोट करण्यासाठी वाराणसी, अयोध्या, सोमनाथ धाम, उज्जैन सारख्या धार्मिक स्थळांना प्रसाद स्कीम अंतर्गत डेव्हलप केले आहे. त्यामुळे भव्य रिलिजियस कॉरिडॉर निर्माण झाले आहेत. प्रसाद स्कीम अंतर्गत तयार होणाऱ्या या कॉरिडॉर्समध्ये इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर भाविकांना अनेक सुविधाही दिल्या जातात. अतिक्रमण हटवून रस्त्यांची रुंदी वाढवली जाते. वर्ल्ड क्लास प्रॉमिनाड्स तयार केले जातात. या कॉरिडॉर्समध्ये ब्युटिफिकेशनबरोबरच स्वच्छतेलाही महत्त्व दिले जाते. नाशिकमधील गोदा घाट परिसर, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर वनी इथे रिलिजियस कॉरिडॉर बनवल्यास रिलिजियस टुरिझममध्ये वाढ होईल आणि महापालिकेचे उत्पन्न देखील वाढेल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो. त्या निधीचा वापर या कॉरिडॉरसाठी केला जाऊ शकतो. नाशिकच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून 2041 मधील नाशिकच्या संभाव्य लोकसंख्येला गृहीत धरून किकवी डॅम बांधण्याचा निर्णय घेतला होता. हे धरण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणपाडे येथे होणार होते. नाशिक शहराच्या पाणी प्रश्नाची भविष्यकालीन गरज भागवण्यासाठी किकवी धरण बांधण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. जलसंपदा विभागाने टेंडर प्रोसेस देखील सुरू केली होती. पण सिंचन घोटाळ्यात या प्रकल्पाचा समावेश झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी सुरू केली. ही चौकशी 2 वर्षापूर्वी संपली आणि धरण बांधण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या. पण मूळ प्रस्तावानुसार 283 कोटींचे बजेट असलेला हा प्रोजेक्ट 1,500 कोटींच्या घरात गेला आहे. दुसरीकडे धरणासाठी भूसंपादन अजून पूर्ण झालेलं नाही. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने हालचाल करून किकवी धरणाचे काम पूर्ण केले तर नाशिकचा पुढील 20 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटेल. नाशिक जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य आहे, नद्या आहेत, द्राक्षांच्या बागा आहेत. पण अजून एक गोष्ट आहे जी फारशी आपल्याला आठवत नाही, ते म्हणजे आपले ऐतिहासिक किल्ले. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल, पण नाशिक जिल्ह्यात 64 किल्ले आहेत. साल्हेर, मुल्हेर, अंजनेरी, रामशेज, हरिहर, ब्रह्मगिरी हे फक्त डोंगर नाही, हे आपल्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. हे किल्ले आज अतिशय वाईट अवस्थेत आहेत. तटबंदी तुटत चालली आहे, दरवाजे झिजत आहेत, इतिहास काळाच्या गर्तेत हरवत चालला आहे. बऱ्याच किल्ल्यांवर प्लास्टिक कचरा, भिंतीवर नावे कोरणे आणि अतिक्रमण होते. अनेक ठिकाणी मार्गदर्शक फलक, पाण्याची व्यवस्था आणि ट्रेकरसाठी सुविधा नाहीत. स्थानिक ग्रामपंचायती, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींनी एकत्र येऊन किल्ले संवर्धनाचे काम हाती घेतले पाहिजे.
ॲडॉप्ट फोर्टसारखी योजना राबवली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात किल्ले भेट सक्तीची केली पाहिजे. हेरिटेज वॉक्स आणि ट्रेकिंग फेस्टिवल्सचे आयोजन केलं पाहिजे. शासनाकडून निधी आणून त्याचा फोर्ट रिस्टोरेशनसाठी योग्य वापर केला पाहिजे. यामुळे आपल्या इतिहासाचे जतनही होईल, टुरिझम वाढेल आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देखील मिळेल. 2013 साली शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 13 किलोमीटरचा फ्लायओव्हर तयार करण्यात आला होता. नाशिक शहरातील सर्वात जास्त वर्दळीचे ठिकाण असलेल्या द्वारका सर्कलची ट्रॅफिक या फ्लायओव्हरमुळे कमी होईल असा नाशिककरांचा अंदाज होता. पण या फ्लायओव्हरचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. वाहतुकीची समस्या वाढली पण कमी झाली नाही. द्वारका सर्कल ओलांडण्यासाठी पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सबवे बनवला आहे, पण दारुडे, जुगारी, गुंड आणि इतर सामाजिक तत्वांनी त्याला अतिशय घाणेरडे केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या सबवेचा वापर बंद केला आहे. त्यामुळे या सबवेऐवजी पुण्याप्रमाणे 2 व्हीलर, कार, रिक्षा, स्मॉल कमर्शियल व्हेकलसाठी ग्रेड सेपरेटर किंवा अंडरपास बनवल्यास द्वारका सर्कलवरील ट्रॅफिक कमी होईल. पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी फुटपाथची व्यवस्था देखील या अंडरपासमध्ये करता येऊ शकते. नाशिकमध्ये उत्तम दर्जाचे शासकीय मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस तयार केले पाहिजेत. कमी विद्यार्थी क्षमतेमुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये शिक्षणासाठी जावे लागते. त्या शहरांमध्ये शिक्षणासाठी भरमसाठ फी आकारली जाते, तसेच राहण्याचा खर्चही तुलनेने जास्त असतो. त्यामुळे पालकांच्या खिशावर भार पडतो. नाशिकमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज तयार केले तर या विद्यार्थ्यांना हाय क्वालिटी एज्युकेशन कमी खर्चात मिळेल. तसेच एक इकोसिस्टम तयार होऊन नाशिकच्या इकॉनॉमीलाही त्याचा फायदा होईल. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी नाशिककरांना सिटीलिंक बस आणि ऑटो रिक्षा सोडून दुसरा पर्याय नाही. शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेऊन महामेट्रोने 2019मध्ये टायर बेस्ड मेट्रो न्यूची घोषणा केली होती. त्यासाठी निधीची तरतूदही केंद्र सरकारद्वारे केली गेली होती. पण हा प्रोजेक्ट रखडत राहिला आणि आता निओ मेट्रो प्रोजेक्ट गुंडाळून मेट्रो लाईट प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली आहे. नाशिकपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्रो प्रोजेक्ट्स तयार झाले आहेत आणि नाशिककरांना फक्त आश्वासनांवर समाधान मानावे लागत आहे. नाशिक शहराचा फ्युचरचा विचार करून नाशिकमध्ये आत्ताच मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागेल. नाहीतर पुणे मेट्रोच्या कन्स्ट्रक्शनमुळे जो त्रास आज पुणेकर सहन करत आहेत, भविष्यात तोच त्रास नाशिककरांना सहन करावा लागेल. या मेट्रो प्रोजेक्टमुळे फक्त कनेक्टिव्हिटीज वाढणार नाही, तर नवीन जॉब्स देखील निर्माण होतील. मी लहान असल्यापासून ऐकत आलोय की नाशिक पुणे दरम्यान रेल्वे मार्ग बनणार आहे. आज माझी मुलगी कॉलेजला जायला लागली तरी नाशिक पुणे रेल्वे मार्ग तयार झाला नाही. फक्त घोषणेत रेल्वे येणार याऐवजी सेमी हायस्पीड रेल्वे येणार एवढा बदल झाला. सर्वात आधी हा रेल्वे मार्ग नाशिक रोडवरून तळेगाव दाभाडे दरम्यान राहणार होता. नंतर हा रूट रिवाईज करून नाशिक रोड ते मांजरे असा केला गेला, जो सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मनसर, राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी मार्गे जाणार होता. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे आणि फिजिबिलिटी स्टडी पूर्ण झाली होती. 30% लँड ॲक्विजिशनसुद्धा पूर्ण झाले होते. पण नारायणगाव येथील GMRT प्रोजेक्ट हा मोस्ट सेन्सिटिव्ह टेलिस्कोपिक झोनमध्ये येत असल्यामुळे रेल्वे रोड शिर्डी मार्गे डायव्हर्ट केला गेला. आता त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विरोध केला आहे आणि सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मनसर मार्गेच रेल्वे मार्ग नेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. हा रेल्वे मार्ग तयार झाल्याने नाशिक पुणे दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, प्रवासी आणि माल वाहतूक सुलभ होईल. नाशिकचा विकास वेगाने होण्यासाठी हा रेल्वे मार्ग बनणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्याकडेही नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी आयडियाज असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.